नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मोबाईलमध्ये 2 मिनिटात आपलं आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता चालू करूया. सिंपली तुम्हाला गुगल क्रोम वरती ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सिंपली इथं आधार म्हणून असं टाकायचं आहे. आधार टाईप केल्यानंतर तुम्हाला एकदम ऑफिशियल आधारच्या पेजवरती गेल्यानंतर पहिल्या ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय, इथं थोडीशी ऍड वगैरे येते. त्या याच्यामध्ये गेट आधारला क्लिक करायचं आहे. गेट आधारला क्लिक केल्यानंतर सिंपली थोडंसं तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड आधारचं ऑप्शन येईल. डाउनलोड आधारला क्लिक करायचं आहे. इथं डाउनलोड आधारला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. हा आधार नंबर टाकायचा आहे. टाकल्यानंतर हा तुमचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्ही टाकून घ्या. OTP ला क्लिक करायचा आहे. सेंड OTP ला क्लिक केल्यानंतर तो तुमच्या मोबाईलवरती एक OTP जो तुमचा रजिस्ट्रेशन झाला असेल तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही डाउनलोड आधार करायचं आहे. त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड म्हणून क्लिक करायचं आहे. डाउनलोड म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डाउनलोड झालेलं दिसेल. डाउनलोड झाल्यानंतर ओपन करताना तुम्ही तुमच्या नावाची पहिल्या 4 अक्षरं ही टाकू शकताय. याच्यामध्ये तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नावाची 4 अक्षरांनी तुमची बर्थडे तिथे टाकून घ्यायची. बर्थडे टाकल्यानंतर तुम्हाला इथं ओपन झालेलं दिसेल तुमचं हे आधार कार्ड. मित्रांनो, हा युजफुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.